तसे जरा शान व्हायचं बघा. दादा, या सभेमध्ये असं सूर निघाला की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. आणि त्याचबरोबर आकडेवारी सांगत मराठा समाज 10-12% असल्याचं सुद्धा भुजबळांनी सांगितलंय. हे आता त्यांनी काय बोलायचं आणि काय नाही की त्याचा प्रश्न आहे. आम्हाला माहिती आणि राज्याला पण माहिती मराठा किती आहे. मराठा 50-55% एकटा मराठा आहे. त्याच्या आकडेमोडीवर कोण किंमत देत आहे? जनगणनेचा विषय तर खालीवर सरकार तुमचंच आहे. तुम्ही तुमचं बघा ना काय ते. तुम्ही फक्त एक खोड काढू नका ज्या रद्द करण्याची आणि मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायची. तुम्ही मराठी इतके सोपे समजू नका. हो, तुम्ही जर ज्या रद्द करायसाठी आणि कुंडी मोदी रद्द करायसाठी म्हणजे इतके जर मुळावर उठलेला असतात तर बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना सुद्धा ताकद दाखवावीच लागणार. हे जर दहशत निर्माण करण्याचे 2 विषय त्याच्यात, मराठ्यांच्या कुंडी नोंदी आणि जे आर, आणि दुसरा मुद्दा आहे की हे दहशत निर्माण करायला लागलेत मराठ्यांवरती बीडचे. चौकून हे गुरड भुजबळती दगड लिहिलं आणि दहशत निर्माण करायला लागले. मराठ्यांना सुद्धा ताकद दाखवावी लागणार आहे. आम्ही तर कोणाच्या असल्या दबावाला आणि फवावाला भेट बी नाहीत आणि मराठ्यांना देणार बी नाहीत. परंतु मराठ्यांना सुद्धा आपल्या लेकरा बाळाचं आयुष्य उद्ध्वस्त न होऊ द्यायची जबाबदारी तोडीस तोड उत्तर यांना द्यावाच लागणार आहे. एखाद्या वेळेस मराठ्यांना बीडची जी भूमी आहे, पवित्र भूमी, हीच पवित्र भूमी एखाद्या वेळेस बीड जिल्हा